अनैतिक संबंधात किती विचित्र व भयानक प्रकार घडत आहेत, ही बातमी ऐकून अक्षरशः अंगाला काटा येईल। या 35 वर्षीय विवाहित महिलेमध्ये शरीरात वासना निर्माण झाली, कदाचित राहिल्या जात नसतील त्या कारणाने। या महिलेने आपल्या तरुण प्रियकराला संबंध ठेवण्यासाठी आपल्याच घरात बोलावून घेतलं। दोघेही शरीराच्या वासनेपोटी अति उत्साहपणात होते, पण या तरुणाने फक्त एक चूक केली आणि ती चूक त्याच्या जीवाशी गेली। अनैतिक संबंध किती भयंकर वळण घेतात हे आधी समजून घेणं गरजेचं आहे। घटना आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात 18 एप्रिल 2025 रोजी घडलेली, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। एका 35 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या तरुण प्रियकराची इतकी भयंकर हत्या केली की ही बातमी सगळ्यांना हादरवून टाकणारी आहे। त्याची एकच चूक, त्याने आपल्या पत्नीशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला आणि या छोट्या गोष्टीमुळे त्या महिलेने रागाच्या भरात त्याला संपवलं। ही कहाणी आहे अनैतिक प्रेमसंबंधांची, रागाच्या स्फोटाची आणि एका क्षणात सगळं उद्ध्वस्त करणाऱ्या भावनेची। चला हा सारा प्रकार थेट आणि सविस्तर जाणून घेऊ। गोरखपूर शहरातील एका सामान्य वस्तीत राहणारी 35 वर्षीय ममता सिंग आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर रोहन यादव यांच्यात गेले काही महिने गुप्त प्रेमसंबंध होते। ममता आणि रोहन दोघंही विवाहित होते। ममताचा नवरा आणि मुलं घरी होती, तर रोहनची पत्नी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची। पण या दोघांना आपल्या कुटुंबाची पर्वा नव्हती। त्यांच्या मनात फक्त वासना आणि एकमेकांबद्दलची आकर्षणाची आग होती। 18 एप्रिल 2025 च्या दुपारी ममताने एक धाडसी पाऊल उचललं। तिचा नवरा आणि मुलं बाहेर गेले होते आणि घर रिकामं होतं। तिने रोहनला तिच्या घरी बोलावलं आणि दोघंही आपल्या वासनेच्या आहारी गेले। दोघंही उत्साहात होते, त्यांच्यात जवळीक साधली जात होती आणि सगळं काही त्यांच्या मनासारखं चाललं होतं। पण त्या क्षणी रोहनला त्याच्या पत्नीचा फोन आला। त्याने फोन उचलला आणि ममताला तशाच अवस्थेत सोडून पत्नीशी बोलायला लागला। हो, मी घरी आहे, तू काळजी करू नको, असं तो शांतपणे बोलत होता। ममता या सगळ्याकडे पाहत होती आणि तिच्या मनात रागाची आग भडकली। तिला वाटलं, मी त्याला इतक्या उत्साहाने भेटायला बोलावलं आणि हा मला अशा अवस्थेत सोडून आपल्या बायकोशी बोलतोय। तिच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण झाली। तिला वाटलं की रोहन तिच्याशी खेळत आहे आणि तिच्या भावनांचा अपमान करत आहे। ममताचा राग अनावर झाला। तिने कोणताही विचार न करता घरात ठेवलेली आपल्या मुलाची क्रिकेट बॅट उचलली। रोहन अजूनही फोनवर बोलत होता, त्याला ममताच्या रागाची जाणीवच नव्हती। ममता चोरपावलांनी त्याच्या मागे गेली आणि त्याच्या डोक्यावर बॅटने जोरदार वार केला। रोहनला काही समजण्याची संधीच मिळाली नाही। तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला। त्याने ममताकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला। ममताने पुन्हा एकदा बॅटने वार केला आणि रोहन जागीच ठार झाला। त्या क्षणी ममता वासनेच्या आणि रागाच्या आहारी गेली होती। तिच्या मनात फक्त एकच विचार होता, रोहनने तिच्याशी विश्वासघात केला। पण जेव्हा रोहनचा जीव गेला तेव्हा ममताला आपण काय केलं याची जाणीव झाली। ती प्रचंड घाबरली। तिच्या हातून एक भयंकर गुन्हा घडला होता। तिने घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर येऊन शेजाऱ्यांना हाक मारली, माझ्या भावाला काहीतरी झालंय, तो शिडीवरून पडला, असं ती ओरडली। तिने खोटं सांगितलं की रोहन तिचा भाऊ आहे आणि तो भेटायला आला होता। शेजाऱ्यांनी तातडीने येऊन रोहनला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। ममताला वाटलं की ती या गुन्ह्यापासून वाचेल, पण तिची एक चूक तिच्यावर भारी पडली। रोहनच्या एका जवळच्या मित्राला ममता आणि रोहन यांच्या प्रेमसंबंधांची माहिती होती। त्याने पोलिसांना सत्य सांगितलं, रोहन ममताला भेटायला तिच्या घरी गेला होता। त्यांच्यात गेले काही महिने अनैतिक संबंध होते। या माहितीमुळे ममताचा खोटेपणा उघडा पडला। तिच्या घरातून जप्त केलेल्या क्रिकेट बॅटवर रक्ताचे डाग सापडले आणि तिने आपला गुन्हा कबूल केला। तो मला सोडून त्याच्या बायकोशी बोलत होता, मला राग आला, असं ती म्हणाली। या कबुलीने सगळ्यांना धक्का बसला। या घटनेने गोरखपूर शहरात खळबळ माजली। लोकांना विश्वासच बसत नव्हता की एका विवाहित महिलेने, जी आपल्या कुटुंबासोबत सुखाने राहत होती, अशी भयंकर कृत्य केलं। ममताचा राग आणि तिची वासना यांनी तिचं आणि रोहनचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। रोहनच्या पत्नीला, ज्याने आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवला होता, या घटनेने धक्का बसला। ती म्हणाली, माझ्या नवऱ्याने मला फसवलं आणि त्याला त्याच्या चुकीची किंमत मोजावी लागली। ममताच्या कुटुंबाचंही तेच हाल झालं। तिच्या नवऱ्याला आणि मुलांना समाजात मान खाली घालावी लागली। सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली। काहींनी ममताला दोष दिला, तिने आपल्या कुटुंबाचा विचार करायला हवा होता। काहींनी रोहनवर टीका केली, त्याने आपल्या पत्नीशी विश्वासघात का केला। पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट आहे, अनैतिक संबंध आणि राग यांनी दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली। ममताने रागाच्या एका क्षणात आपलं आयुष्य आणि रोहनचा जीव संपवला। रोहनच्या चुकीने त्याला प्राण गमवावे लागले आणि ममताच्या कुटुंबाला समाजाच्या कठोर नजरेतून जावं लागलं। या घटनेने समाजाला अनेक प्रश्न विचारायला लावले। अनैतिक संबंध का वाढत आहेत? वासना आणि राग यांना आवर घालणं का गरजेचं आहे?
ममता आणि रोहन यांनी आपल्या कुटुंबांचा विचार केला असता तर ही शोकांतिका टळली असती. पण एका क्षणाच्या रागाने सगळं संपलं. गोरखपूरच्या रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर या घटनेची चर्चा अजूनही सुरू आहे. काही लोक म्हणतात अशा संबंधांना आळा घालायला हवा. काहींनी ममताच्या रागावर प्रश्न उपस्थित केले, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तिने हत्या का केली? मित्रांनो, ही कहाणी आपल्याला सावध करते. नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद किती महत्त्वाचा आहे हे ती दाखवते. ममता आणि रोहन यांच्या चुकीने त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? ममताचा राग योग्य होता का की रोहनची चूक मोठी होती? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आमच्या मराठी YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन स्टोरींची नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुन्हा एका नव्या कहाणीत. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.